भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच मोठा अनपेक्षित अडथळा निर्माण झाला आहे। सांगलीत आज सायंकाळी होणाऱ्या त्यांच्या विवाहासाठी गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती। कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र या सोहळ्यासाठी जमले होते। विविध इव्हेंट्स, पारंपरिक कार्यक्रम आणि सजावटीमुळे संपूर्ण परिसरात लग्नाची लगबग जाणवत होती। मात्र मुख्य सोहळ्याच्या काही तास आधीच परिस्थिती पूर्णपणे बदलली। रविवारी सकाळी स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला। त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना तत्काळ सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत। त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि लग्न सोहळ्याला मोठा धक्का बसला। याच वेळी आणखी एक धक्का बसला। स्मृतीचा होणारा नवरा आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याचीही अचानक प्रकृती खालावली। त्याला व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याची लक्षणं दिसू लागली। त्यालाही उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून त्याला घरी सोडले। दोन्ही कुटुंबियांच्या आरोग्यविषयक चिंता वाढल्याने मानधना आणि मुच्छल कुटुंबांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। परिस्थिती गंभीर असल्याने हा निर्णय जवळपास सर्वांच्या एकमताने घेण्यात आला। आज सायंकाळी होणारा मुख्य सोहळा तातडीने स्थगित करण्यात आला आहे। गेल्या 3 दिवसांत केलेली तयारी, सजावट आणि कार्यक्रम यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साह होता। परंतु एकामागोमाग 2 आरोग्यविषयक अडचणी आल्याने वातावरण भावनिक झाले। तरीही कुटुंबियांनी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती सुधारण्याला आणि पलाशच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे। स्मृती मानधनाचे वडील अजूनही रुग्णालयात आहेत। डॉक्टर त्यांच्यावर आवश्यक उपचार करत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे।